26 ऑगस्टला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। 4 डिसेंबर 2023ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं। अवघ्या 8 महिन्यातच पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला, तर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले। याचा निषेध करण्यासाठी 28 ऑगस्टला महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले। बुधवारी दुपारच्या सुमारास ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर आले। भाजप खासदार नारायण राणेही या घटनेची पाहणी करण्यासाठी किल्ल्यावर आले होते। तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव निलेश राणे देखील आले होते। तेव्हा राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात खूप मोठा राडा झाला। नारायण राणे ही आक्रमक झाल्याचं दिसून आलं। त्यांनी घरात घुसून मारेल अशी धमकी दिल्याची चर्चा झाली। दोन्हीकडच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली। यावेळी काही पोलीस जखमी देखील झाले, तर किल्ल्याचे चिरेही कोसळले। यावेळी राणे समर्थक पेंग्विन पेंग्विन म्हणून ओरडू लागले, तर याला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाचे समर्थक कोंबडी चोर म्हणून राणेंना हिणवू लागले। जेव्हा किल्ल्याची पाहणी करून राणे पिता पुत्र किल्ल्याच्या बाहेर पडू लागले, त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत येत होते। तेव्हा राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे यांना किल्ल्यावर न जाऊ देण्याचा पवित्रा घेतला। तेव्हा राणे आणि ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। पुढे हाणामारीचं रूपांतर दगडफेकीत झालं। काही पोलीस जखमी देखील झाले, तरीही पोलिसांनी वातावरण शांत केलं। आदित्य ठाकरे यांनी किल्ल्याची पाहणी केली, पण ठाकरे किल्ल्याच्या बाहेर पडताना नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते किल्ल्याच्या दरवाजापाशीच थांबले। जेव्हा पोलिसांनी ठाकरे यांना जाण्यासाठी जागा द्यावी अशी विनंती राणेंना केली, तेव्हा नारायण राणे म्हणाले, आम्ही येथील स्थानिक आहोत। जर बाहेरचे येथे येऊन दादागिरी करणार असतील तर आम्ही इथून अजिबात हलणार नाही। एकेकाला घरात घुसून मारून टाकू अशी धमकी राणेंनी दिली। यावेळी ठाकरे यांनी सुद्धा राणेंवर टीका केली। त्यावेळी ठाकरे म्हणाले, मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की आपण महाराजांच्या किल्ल्यात आहोत, आपल्याला इथे गोंधळ करायचा नाही। आम्ही कार्यकर्त्यांना रोखून धरलंय, नाहीतर हे साफ झाले असते, असंही ठाकरे म्हणाले। त्यानंतर जयंत पाटील यांनी मध्यस्थी करत राणेंना शांत करण्याचा प्रयत्न केला। मग तेव्हा राणे म्हणाले, आधी त्यांना इथून जायला सांगा, मग आम्ही जाणार। मग तेव्हा पोलिसांनी राणेंच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत ठाकरेंना वाट करून दिली। पण जाताना ठाकरे हर हर महादेव अशी घोषणा देत गेले। त्या किल्ल्यावर महाराजांचा पुतळा पडला असताना राणे आणि ठाकरे यांनी तेथे येऊन राजकारण केलं। महाराज हे असं नाव आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनता धर्म जात पात विसरून एक होते। मात्र येथे वैयक्तिक भांडण सुरू झालं। हे कितपत बरोबर आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।